हाय फ्रेंड्स, फूड अँड सफर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चटपटीत ओली भेळ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे प्रथम पॅन गरम करून त्यात थोडेसे तेल टाकत आहे। भेळसाठी आपण शेंगदाणे हे थोडेसे फ्राय करून घेऊयात। आपण इथे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात। शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत। आपण आता चिरमुरे गरम करून घेऊयात। भेळ करण्यापूर्वी चिरमुरे आपण गरम करून घ्यायचे आहेत, कारण हवामानामुळे ते साधाळलेले असतात। 1-2 मिनिटे चिरमुरे गरम करून मी त्यात हळद पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकत आहे आणि 2 चमचा तेल घालत आहे। त्यामुळे चिरमुरेला छान टेस्ट येते। चिरमुरे आपले हे खरपूस भाजून झालेले आहेत। चला तर आपण आता भेळची तयारी करूया। आपण हे आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। भेळपुरीची पुरी तळण्यासाठी मी इथे पॅन गरम करून त्यात थोडे तेल तापत ठेवत आहे। इथे आपले तेल गरम झालेले आहे। आपण त्यात आता पुरी सोडून घेऊया। इथे मी रेडीमेड पुऱ्यांचा वापर केलेला आहे। या पुऱ्यांचे पाकिट तुम्हाला बाजारात इझिली मिळू शकते। आपण हे स्टोअर करून 1 वर्षभर वापरू शकतो। इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता भेळसाठी इथे मी आपण भाजून घेतलेले शेंगदाणे त्यात टाकत आहे। बारीक शेव, इथे मी फरसाणचाही वापर केलेला आहे। तुम्ही याऐवजी पापडी किंवा खारी बुंदीचाही वापर करू शकता। आणि आपण तळून घेतलेल्या पुऱ्या त्या आपण बारीक तोडून त्यात टाकूयात। पुऱ्यांमुळे भेळची टेस्ट खूप छान लागते। हे आता आपण चांगले एकत्र करूयात। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो बारीक कापलेला आहे आणि थोडीशी ओली कोथिंबीर। मी इथे ओली भेळ करण्यासाठी चिंचेचे पाणी आणि गुळाचे पाणी याचा वापर केलेला आहे। 2 तास चिंच भिजत टाकून त्याचे हे पाणी बनवलेले आहे आणि हे गुळाचे पाणी वेगळे बनवलेले आहे। गुळ सुद्धा मी अर्धा तास भिजत ठेवलेला होता। नंतर हे दोन्ही पाणी आपण गाळून घ्यायचे आहे। मी इथे तिखटपणा येण्यासाठी मिरचीचा वापर किंवा सॉसचा वापर केलेला नाही। तुम्हाला तिखटपणा हवा असल्यास तुम्ही ओली मिरचीची पेस्ट करून यात घालू शकता। इथे आपली चटपटीत सिंपल अशी झटकीपट भेळ तयार आहे। आजची सिंपल आणि साधी चटपटीत भेळ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।